शेंदुर्णी नगर पंचायतीचे जनमाहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ. प्रथम अपील करूनही अपिलावर नाही सुनावणी. राज्य माहिती आयोगाकडे जाण्याचा जनमाहिती अधिकाऱ्यांचा अजब सल्ला. शेंदुर्णी येथून राहुल सपकाळ यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट. शेंदुर्णी नगर पंचायतीच्या काही प्रकरणाबाबत दैनिक माझा मराठवाडा वर्तमानपत्राचे जामनेर तालुका प्रतिनिधी राहुल सपकाळ यांनी केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती अधिकारात अर्ज देऊन माहितीची मागणी केली होती. तेव्हा सदर माहिती ही जनमाहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी यांनी मुदतीत देणे अनिवार्य असताना सुद्धा त्यांनी माहिती दिली नाही. वारंवार पत्रकार राहुल सपकाळे हे जनमाहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी संकेत सोनजे यांच्याकडे गेल्या 4 दिवसांपासून माहितीची मागणी करत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. विशेष म्हणजे या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या गळ्यामध्ये शासन नियमाप्रमाणे कोणत्याच प्रकारचे ओळखपत्र दिसून आले नाही. माहिती अधिकारातील अर्जावर जनमाहिती अधिकाऱ्यांनी हीच तर माहिती द्यायला पाहिजे, नाही तर त्याचे उत्तर द्यायला पाहिजे. मात्र यापैकी या अधिकाऱ्याने अर्जदाराला काहीही उत्तर दिले नाही, कळवले सुद्धा नाही. सदरीला अर्जदारांनी व्यथित होऊन पुन्हा प्रथम अपील अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील अर्ज दाखल केला. परंतु त्याही प्रथम आपल्या अर्जावर कोणत्याच प्रकारचे प्रथम अपील अधिकारी यांनी सुनावणी घेतलेली दिसून आली नाही. फक्त अर्जदाराला माहितीसाठी शेंदुर्णी नगर पंचायतमध्ये चक्राच माराव्या लागत असेल. त्यामुळे अर्जदार हा व्यथित झालेला आहे. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की मी प्रथम अपील अर्जावर सुनावणी का घेण्यात आली नाही असे विचारलं असता ते म्हणाले की तुम्ही नाशिकला जाऊन ते तुमचा अर्ज दाखल करा, अशी बेजबाबदारपणाची भाषा त्यांनी वापरली. 27 एप्रिल रोजी जनमाहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी हे माहिती का देत नाही म्हणून राहुल सपकाळे यांनी विचारलं असता त्या मुजोर अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलण्यास मात्र नकार दिला. यावरून असे स्पष्ट होतं की शेंदुर्णी नगर पंचायतीचा हा ढिसूळ कारभार अशा या बेजबाबदार व मुजोर अधिकाऱ्यांमुळे दिसून येत असून यांना कुठलाच कायद्याचा धाक राहिलेला नाही. तरी या बेजबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार राहुल सपकाळे यांनी केली. अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञानपंख 24 न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.